Good morning, friends. Today we'll start with a new poem, Those Winter Sundays, which is written by Robert Hayden. Actually, Robert Hayden was African American writer. He was adopted by his neighbors in the age of 2 whenever his father and mother was separated. म्हणजे ज्यावेळी रायटर 2 वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आईवडिलांच्या कॉलनीमुळं ते एका नेबरकडे गेलेले होते किंवा नेबरकडे त्यांना राहायला पाठवलेलं होतं. सो ॲक्च्युली वी ऑलवेज ट्राय टू थिंक अबाउट द लाईफ ऑफ द रायटर विच इज ॲक्च्युली क्लोजली रिलेटेड विथ द रायटिंग ऑफ दॅट रायटर. ज्यावेळी आपण कोणतेही साहित्य असू देत, साहित्यिकाचा विचार करत असतो किंवा लेखकाचा विचार करत असतो, तर त्याचे जे आयुष्य असतं, तो जे जगलेलं असतो तेच तो लेखनाच्या माध्यमातून मांडत असतो. मग या पोएममध्ये टुडेज पोएम इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल वन ऑफ द ॲक्च्युली द बेस्ट एक्झाम्पल विच ॲक्च्युली शोज द पॅरेंटल लव और पॅरेंटल ड्युटीज, पॅरेंटल सॅक्रिफायसेस. आज जी पोएम आपण याच्यामध्ये पाहणार आहोत त्याचा ॲक्च्युली मेन थीम किंवा त्याच्यामध्ये असणारं मेन इंटेन्शन हे आहे की आपले आईवडील आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट करत असतात, परंतु ते जे कर्तव्य म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो त्याच्याकडे आपण कृतज्ञतेने पाहत नाही किंवा वेळ गेल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्या आईवडील आपल्यासाठी किती त्याग करत असतात. सो टुडेज पोएम इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दॅट सॅक्रिफायसेस विच वॉज निग्लेक्टेड बाय देअर चिल्ड्रन्स. जे मुलांच्याकडून आपल्या आईवडिलांचं जे कर्तव्य असतं त्याच्याबद्दल आपण आदर व्यक्त करत नाही किंवा त्यांना कधी थँक पण म्हणत नाही. याच्याविषयीची जी आजची पोएम आहे. टुडे we will at first read out the whole poem, then we can understand the actual meaning in between the lines of this poem. So let's start to read this poem. Those Winter Sundays, Robert Hayden. Sundays too my father got up early and put his clothes on in the blue-black cold. Then with cracked hands that ached from labor in the weekday weather made banged fireplace. No one ever thanked him. I would wake and hear the coals filtering breaking. When the rooms were warm, he would call, and slowly I would rise and race, fearing the chronic angers of that house, speaking indifferently to him who had driven out the cold and polished my good shoes as well. What did I know? What did I know of love's austere and lonely offices? सो दिस इज द 14 लाईन्स पोएम. ही ॲक्च्युली पोएम आहे ती 14 ओळींची आहे, परंतु त्याच्यामध्ये जो मिनिंग आहे तो खूप वास्ट आहे. ॲक्च्युली द पोएट इज ॲक्च्युली डिस्क्रायबिंग ऑल द इन्सिडंट्स विच इज नथिंग बट द पास्ट मेमरीज ऑफ हिम वेन एवर ही वॉज अ स्मॉल ऑर लिटल चाइल्ड. ही पोएम म्हणजे एक उदाहरण आहे ज्याच्यामध्ये पोएट आता एक अडल्ट स्टेजमध्ये आहे, तेवढा मॅच्युअर झालेला आहे आणि तो आपल्या मेमरीमध्ये किंवा आपण लहान असतानाचे दिवस आठवत आहे. त्याच्यामध्ये पहिल्या स्टांजामध्ये तो मेन्शन करत आहे पोएट त्याच्यामध्ये ॲक्च्युली हिज फादर वुड ऑलवेज वेक अप अर्ली इन संडेज ऑल्सो. देर इज वर्ड संडेज टू. याचा अर्थ असा होतो की रविवार किंवा संडे म्हटलं की तो आठवड्यातून एक दिवस विश्रांतीसाठी असतो. तसं असताना देखील पोएटची वडील तो सांगत आहे त्याच्यामध्ये रविवारसुद्धा लवकर उठायचे, ज्यावेळी लवकर उठायचे आणि ते विंटर दिवस दाखवले त्याच्यामध्ये म्हणजे थंडीचे दिवस आणि घरामध्ये वॉर्म ॲटमॉस्फिअर राहावं त्याच्यासाठी ते काय करायचे फायरिंग द वूड म्हणजे त्या ठिकाणी ते वॉर्म ॲटमॉस्फिअर होण्यासाठी ते स्वतः हार्डवर्क करत असायचे ज्या दिवशी त्यांना सुट्टी असायची. ॲक्च्युली हिअर द फादर इज ॲक्च्युली डिस्क्राईब ॲज अ लेबरर. त्याच्यामध्ये कामगार म्हणून ते दाखवले त्याच्यामध्ये आणि ज्या दिवशी सुट्टीचा दिवस असायचा त्या दिवशी पण ते लवकर उठून आपल्या कुटुंबाची काळजी घेताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपल्या घरातल्यांना थंडी वाजू नये म्हणून ते स्वतः उठून ते फायर करत असायचे किंवा त्याच्यामध्ये वॉर्म ॲटमॉस्फिअर तयार करताना आपल्याला फर्स्ट सांजामध्ये दिसत आहे. त्याच्यामुळे संडेज टू हा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. ज्या दिवशी आपल्याला रेस्ट करावी वाटते त्या दिवशी पण एखादं जर काम करत असेल तर त्याच्या मागचा असणारा त्याग ॲक्च्युली पोएटला ज्यावेळी तो अडल्ट एजमध्ये जातो त्यावेळी तो लक्षात येतो त्याच्यामध्ये आणि तो म्हणतो की वडील माझ्यासाठी एवढं सगळं करत होते, सकाळी उठून प्रत्येक गोष्ट ते रविवारीसुद्धा माझ्यासाठी करत होते, बट आय वुड नॉट ॲक्च्युली नेवर थँक्ड हिम. म्हणजे मी कधीही त्यांचा आभार मानले नाही. इट वॉज टू लेट टू थँक ऑफ हिम. म्हणजे आता खूप उशीर झालेला आहे, ते आमच्यामध्ये नाही आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीची आत्ता म्हणजे आठवण होत आहे.
की आमचे वडील आमच्यासाठी काय काय करत होते. परंतु ॲक्च्युली वेळ निघून गेलेली आहे आणि आता फक्त आठवणीच राहिलेल्या आहेत. आणि ज्यावेळी आम्हाला त्यांचे आभार मानायचं होतं त्यावेळी आम्ही मानलं नाही याचं आम्हाला दुःख वाटत आहे. इज दिस ॲक्च्युली डिस्क्रिप्शन इन द फर्स्ट स्टँजा. मूव्हिंग टू द सेकंड स्टँजा, देर इज डिस्क्रिप्शन about the calling to her son, to his son actually. Father called to his son to dress up in the actually care of his son. म्हणजे ते वडील प्रत्येक गोष्टी व्यवस्थित काळजी करायचे. पॉलिश द शूज ऑफ हिज सन, म्हणजे ते आपल्या मुलाचे शूज पण पॉलिश करायचे त्याच्यामध्ये. आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला मुलाला बोलवायचे आणि त्याच्यामध्ये पोएट फक्त उठायचा, त्याच्यानंतर ड्रेसअप वगैरे करायचा आणि तो निघून जायचा. बट ही वॉज ॲक्च्युली नॉट नोईंग all the hard work, all the sacrifice as a parent in that time, in those days. म्हणजे त्या दिवसामध्ये हे सगळं वडील करत असायचे. पण त्या गोष्टींचा आभार मानण्याची किंवा त्या गोष्टींची काळजी घेण्याची, दखल घेण्याची गरज कधीही ॲज अ पोएट लहान असताना वाटली नाही. किंवा तो ज्यावेळी मुलगा होता त्यावेळी वडिलांच्या प्रत्येक गोष्टीची त्यांनी काळजी घ्यायला हवी होती किंवा त्यांचा आभार मानायला हवं होतं, परंतु ते त्यांना मानता आलेलं नाही. ॲक्च्युली नो वन ॲक्च्युली थिंक ऑन द ॲक्च्युली ड्युटीज ऑफ अ फादर. आपण पाहत असतो ज्यावेळी पॅरेंट म्हणून आई आणि वडिलांचा आपण विचार करतो दॅट टाईम ऑलवेज मदर्स वर्क इज हॅज टू बी इन द consideration in comparison to father. In mother and father we actually consider mother is a very soft person, and to the father we think that father is very angry with a very angry personality. जेव्हा आई आणि वडिलांचा विचार करत असतो त्याच्यावेळी आपण आईला खूप हळवी म्हणत असतो आणि दुसऱ्या बाजूला वडील म्हटलं की आपण त्यांना कठोर ही भूमिका देतो किंवा कठोर हे कोटेशन देत असतो. परंतु त्याच्या पाठीमागं वडील जे संसाराचा, आपल्या फॅमिलीचा जो भार सांभाळत असतात, इट इज मोर इम्पॉर्टंट दॅन अनादर ड्युटीज. म्हणजे दोघेही आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे असतात, परंतु वडिलांचा जो रोल नेहमी निग्लेक्ट राहत असतो. आपण बघत असताना वडिलांची भूमिका एवढं करत असताना पण ॲक्च्युली द रोल ऑफ अ फादर इज समवॉट निग्लेक्टेड दॅन मदर. च्या आईपेक्षा पण वडिलांची भूमिका थोडीशी निग्लेक्ट होत असते. परंतु या प्रेझेंट पॉईंटच्या माध्यमातून आपल्याला समजतं की ऑल द वर्क इज डन बाय द फादर ॲज अ ॲक्च्युली फर्म पर्सन ऑफ दॅट फॅमिली. म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून वडील जे काम करत होते रविवार असताना सुद्धा आणि थंडी असताना सुद्धा. इन विंटर संडेज ॲक्च्युली देर इज अ मेन्शन टू द पोएम इज दोज विंटर संडेज. जे नावच आहे कवितेचं की त्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये असणारं रविवार आणि त्या दिवशी आमच्या घरामध्ये कसं वातावरण असायचं. आणि प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला समजतं की त्यांचे वडील त्यांच्यासाठी काय करत होते. आणि जोपर्यंत वेळ होता त्यावेळी त्यांना त्याची जाणीव झाली नाही. बट आफ्टर लुझिंग फादर ही वॉज ॲक्च्युली रिमेंबरिंग ऑल द पास्ट मेमरीज. ज्यावेळी ते त्यांच्यातून निघून गेले त्यावेळी मात्र प्रत्येक वेळी त्याला आपल्या वडिलांची आठवण येत आहे. सो दिस इज नथिंग बट ऑल द इन्फॉर्मेशन विच ॲक्च्युली शोज अस द लव बिटवीन फादर अँड सन. मुलगा आणि वडील यांच्यामध्ये असणारं एक नातं किंवा त्यांच्यामध्ये असणारा जिव्हाळा या पोएमच्या माध्यमातून ॲक्च्युली पोएटने आपल्यापुढे ठेवण्याचा खूप सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. सो ॲक्च्युली इन दिस होल पोएम द मिनिंग इज व्हेरी व्हास्ट वन विच आय हॅव ॲक्च्युली टोल्ड यू इन द फर्स्ट लाईन्स. याच्यामध्ये सुरुवातीपासून जे लाईन्स आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी फादरचा असणारा रोल इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी आपल्याला हे लक्षात येतं की ज्यावेळी आपण लोनली ऑफिसेस म्हणत असतो, जे ते वडील स्वतः काम करून यायचे, त्यांच्या हातामध्ये कष्ट केल्यामुळे खूप त्यांच्या हातामध्ये भेगा पडलेल्या असायच्या, तरी पण ते आपल्या मुलासाठी प्रत्येक गोष्ट करत असायचे. सो इट इज नथिंग बट ॲक्च्युअली सॅक्रिफाईस ऑफ अ फादर टू द सन or sacrifice of any parents to their sons, to their son. So this is all about the father and son and father and son's love and relationship. So it is whole summary of this present poem Those Winter Sundays, which is written by Robert Herron. Thank you very much.